संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभाव या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघनिकाय या ग्रंथाचा अभ्यास सध्या आपण वर्षावासामध्ये करीत आहोत। या दीघनिकायमधील काही सूत्रांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। या सूत्रांचा अभ्यास करीत असताना एक गोष्ट तुमच्या सर्वांच्या लक्षात आली असेल की जे जे सूत्र आतापर्यंत आपण बघितले हे सगळे सूत्र शील या तत्वांवरती आधारित आहेत। म्हणजे ज्या ज्या सूत्रांमध्ये बुद्धाचा उपदेश आपण बघितला हे सगळे सूत्र शील समाधी आणि प्रज्ञा या दुःखमुक्तीच्या मार्गावरच आधारलेली आहेत। मग ते ब्रह्मजाल सूत्र असो, श्रामण्यफल सूत्र असो, अंबट्ट सूत्र असो, सोनदंड सूत्र असो किंवा कूटदंत सूत्र असो किंवा अगदी आपण काल बघितलेलं ज्या सूत्राचं नाव होतं कश्यप सिंहनाद महासिंहनाद सूत्र की ज्याला भगवान बुद्धांनी कश्यप या अचेलक परिव्राजकाला उपदेश केला। हे सगळे जे सूत्र आहेत ज्यामध्ये भगवान बुद्धांचा उपदेश आहे हा सगळा उपदेश शील समाधी प्रज्ञा या तत्वांवरती आधारलेला आहे। कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की हा जो दीघनिका ग्रंथ आहे हा 3 भागामध्ये विभाजित केलेला आहे। त्यापैकी पहिला जो भाग आहे त्याचं नाव आहे शीलखंडवग्ग, म्हणजे जे सूत्र प्रामुख्याने शील समाधी प्रज्ञा या तत्वांवर आधारित आहेत अशी सगळी सूत्र या पहिल्या भागामध्ये ज्याचं नाव आहे शीलखंडक वग्ग याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत। त्यानंतर मग महावग्ग आहे, पथिक वग्ग आहे, त्यामध्येही सूत्रांचा अभ्यास आपण करणारच आहोत। तात्पुरता आपण या शीलखंडक वग्गाचा अभ्यास करीत आहोत। आतापर्यंत मला वाटतं जवळपास 7-8 काहीतरी सूत्रांचा अभ्यास आतापर्यंत केलेला आहे। कालच आपण 9वा सूत्र सुद्धा बघितलं, 9व्या क्रमांकाचं महासिंहनाद सूत्र। त्यानंतर आणखीन एक मला वाटते सूत्र आहे, त्या सूत्राचं नाव आहे पोट्टपाद सूत्र। ते सूत्र आपण आजही स्किप करणार आहोत कारण ते सूत्र थोडंसं खूप जास्त गंभीर आणि तात्विक आहे। असे जे काही तात्विक जे खूप जास्त तात्विक जे सूत्र आहेत ते सूत्र आपण वर्षावासाच्या शेवटच्या समारोपीय जे आपले काही दिवस राहतात उर्वरित दिवस, त्या उर्वरित दिवसांमध्ये काही महत्त्वाची सूत्र आपण तेव्हा बघणार आहोत। काही सूत्र जे आहेत ते समजण्यास सोपे आहेत, जे आपल्या सर्वांच्या हिताचे आहेत, अशी सूत्र आपण सुरुवातीला कव्हर करीत आहोत।
तर यापैकी आज या शीलखंडक वग्गातील 10व्या क्रमांकाचं एक सुत्त आहे, ज्याचं नाव आहे शुभ सुत्त. शुभ सुत्त दीघ निकायमधील 10व्या क्रमांकाचं सुत्त आहे, जे सुत्त आज आपण पाहणार आहोत. जास्त काही फार मोठं सुत्त नाही आहे, एका देसनेमध्ये हे सुत्त आपल्याला अभ्यास करता येईल एवढं जास्त काही मोठं सुत्त नाही आहे. तर हे सुत्त आपण डायरेक्ट वाचूनच समजून घेणार आहोत, कारण छोटं सुत्त असल्यामुळे मराठीमध्ये सुत्त वाचायचं आणि त्याचं थोडंसं स्पष्टीकरण देऊन ते सुत्त तुमच्या सर्वांच्या लगेच लक्षात येईल, कारण जास्त काही कठीण नाही आहे. कारण आतापर्यंत जी सुत्त आपण ऐकलेली आहेत त्या सुत्तामध्ये बुद्धाचा जो उपदेश आहे शील समाधी प्रज्ञा, बस त्याच शील समाधी प्रज्ञेवर आधारित हे सुद्धा सुत्त आहे शुभ सुत्त. त्या सुत्तामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी एका शुभ नावाच्या परिव्राजकाला उपदेश केलेला आहे. तर त्या सुत्ताचा अभ्यास आपण आज करीत आहोत, त्याची सुरुवात आपण करीत आहोत. वाचायचं म्हणजे जसं आपण ग्रंथ वाचतो ना, ग्रंथ वाचूनच त्याचं आपण स्पष्टीकरण करून ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर त्या सुत्ताची आपण सुरुवात करीत आहोत. असे मी ऐकले आहे, एके समयी आयुष्यमान आनंद श्रावस्ती नगरीतील जेतवनात अनाथ पिंडकाच्या आरामात राहत होते. या सुत्ताची एक विशेषता अशी आहे, हे जे शुभ सुत्त आहे या शुभ सुत्ताची एक विशेषता अशी आहे की या सुत्तामधला जो उपदेश आहे तो भगवान बुद्धांनी केलेला नाही. कारण आतापर्यंत जे सुत्त आपण बघितले त्या सुत्तामध्ये प्रत्यक्ष भगवान बुद्धांनी उपदेश केलेले आहेत, पण या सुत्तामध्ये भगवान बुद्धांचा उपदेश नाही आहे. हे सुत्त जे आहे हे सुत्त भंते आनंद, जे भगवान बुद्धांचे उपस्थापक होते, त्यांनी उपदेशित केलेला आहे. आता अर्थातच भगवान बुद्धां म्हणजे भंते आनंद यांनी हा उपदेश केलेला आहे, याचा अर्थ असाही आहे की हा जो उपदेश आहे हा भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर झालेला आहे. कारण जर भगवान बुद्ध असते तर बुद्धांचा प्रत्यक्ष उपदेश हा राहिला असता, पण तसे न होता या सुत्तामध्ये भंते आनंद यांनी हा उपदेश केलेला आहे. म्हणून इथे सुरुवातीला सांगितले की या सुत्ताची विशेषता आहे की हे जे उपदेश हा जे सुत्त आहे हे भंते आनंद यांनी उपदेशित केलेले आहे. तर सुत्ताची सुरुवात आहे, असे मी ऐकले आहे, एवं मे सुतक, अशी सुरुवात आहे बघा. असे मी ऐकलेले आहे, एके समयी आयुष्यमान आनंद श्रावस्ती नगरीत जेतवनात अनाथ पिंडकाच्या आरामात राहत होते, तेव्हा भगवंताचे परिनिर्वाण होऊन 3 महिने लोटले होते. बघा, म्हणजे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होऊन जवळपास 3 महिने लोटून गेले होते. त्यावेळी तोदेय पुत्र शुभ नावाचा तरुण ब्राह्मण काही कामानिमित्त श्रावस्ती नगरीमध्ये आला होता. हा जो शुभ आहे एक ब्राह्मण तरुण होता, जो काही कामानिमित्त श्रावस्ती नगरीमध्ये आला होता. त्या तोदेय पुत्र शुभ नावाचा तरुण ब्राह्मणाने दुसऱ्या एका तरुण ब्राह्मणास बोलावून म्हटले, अरे तरुण ब्राह्मणा, इकडे ये व श्रमण आनंदाकडे जाऊन माझ्या वतीने त्यांना म्हण की शुभाने असे विचारले आहे की आपला आजार आणि त्रास कमी आहे ना, आपली प्रकृती ठीक आहे ना, आपल्याला शक्ती व आराम वाटतो ना, आणि आणखीन सांग की कृपा करून तोदय्य पुत्र शुभाच्या घरी यावे. म्हणजे या ब्राह्मण पुत्र शुभ जो आहे, शुभ याने आपला एक संदेश एका दुसऱ्या ब्राह्मण तरुणांकरवी आनंदाकडे पाठवलेला आहे की जा तू आनंदांना अभिवादन कर, माझ्याकडून त्याला संदेश दे की तोदय्य पुत्र शुभ आपणास विचारणा करत आहे, आपणाला विचारत आहे की आपला आजार कमी आहे की नाही, आपली तब्येत चांगली आहे की नाही, आपला त्रास कमी आहे की नाही, वगैरे वगैरे असे त्यांना विचारपूस कर. आणि हेही सांग की तोदय्य पुत्र जो आहे तो आपल्याला आमंत्रित करीत आहे, त्याच्या घरी आपण यावे. ठीक आहे असे शुभास उत्तर देऊन तो तरुण ब्राह्मण आयुष्यमान आनंदाकडे गेला
आणि कुशल प्रश्न विचारून एका बाजूस बसला आणि म्हणाला, तोदय्य पुत्र सुभाने असे विचारले आहे की आपला आजार आणि त्रास कमी आहे का, आपली प्रकृती ठीक आहे का, आपल्याला शक्ती आणि आराम वाटतो का. आणखीन एक विचारलेला आहे की जर आपली प्रकृती चांगली असेल, आपली तब्येत जर चांगली असेल तर आपण सुभाच्या घरी यावे. तेव्हा असे तो म्हटल्यानंतर आयुष्यमान आनंद त्यांना म्हणाला, हे तरुण ब्राह्मणा, आता तर मला येता येणार नाही. आज मी औषध घेतलेलं आहे, पण मात्र उद्या जर योग्य वेळ असेल तर मी सुभाच्या घरी येईल. असं कोण म्हणत आहे? भंते आनंद सांगतात की मी उद्या जर म्हणजे वेळ असेल तर उद्या मी सुभाच्या घरी येईल. बरे आहे असे आयुष्यमान आनंदास उत्तर देऊन तो तरुण ब्राह्मण तोदेय पुत्र सुभ यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, अरे तोदय्य पुत्रा, अरे तोदय्य पुत्रा, आपल्या वतीने मी पूज्य आनंदास प्रकृती संबंधी विचारून आपला निरोप त्यास सांगितलेला आहे. तेव्हा तो म्हणाला, हे तरुण ब्राह्मणा, आता मला येता येणार नाही. आज मी औषध घेतले आहे, उद्या काळ वेळ बघून मी शुभाच्या घरी ये. म्हणजे आनंदाचा संदेश त्याने शुभाला दिलेला आहे. अशा प्रकारे नंतर आयुष्यमान आनंद ती रात्र सरल्यानंतर सकाळीच वस्त्र परिधान करून पात्र आणि चिवर घेऊन चैत्य देशातील एक भिक्षू बरोबर घेऊन तोदय्य पुत्र शुभ यांच्या घरी गेले. कोण गेलं? भंते आनंद त्यांच्यासोबत दुसरा एक कोणी भिक्षू घेऊन हे दोघेही जण सकाळीच पात्र आणि चिवर घेऊन संघाटे घेऊन ते शुभ यांच्या घरी गेले. त्यांच्याकरिता पसरलेल्या आसनावरती बसला. आता हे मराठीचे शब्द पसरलेला शब्द वापरलेला आहे. पसरणे म्हटलं की आपल्याकडचा अर्थ वेगळा होते. इथं पाहिजे होतं त्यांच्यासाठी टाकलेल्या आसनावरती. इथं मराठी बघा भाषांतराचा असा प्रॉब्लेम आहे. तर तसं वाचूया आपण, तुम्ही समजून घ्या काही काही शब्द. आणि त्यांच्याकरिता पसरलेल्या आसनावर बसले. आता इथं बसला लिहिलंय बघा. आता सन्मानपूर्वक जर म्हटलं तर आपण बसले असं लिहायला भाषांतर करायला पाहिजे होतं, पण भाषांतराचा प्रॉब्लेमच आहे बघा आपल्याकडे मराठीचा. तिथं तसं लिहिलेलं आहे. पुढं शुभही आनंदाजवळ जाऊन कुशल प्रश्न विचारून एका बाजूस बसला आणि म्हणाला, आपण भगवान गौतमाचे फार दिवस उपस्थापक होते, नेहमी त्यांच्या जवळ त्यांच्या सानिध्यामध्ये होते. तेव्हा हे आनंद, भगवान गौतम कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी संबंधी लोकांस प्रोत्साहन देत, उपदेश करीत व स्वीकारण्याविषयी आग्रह करीत हे आपणास माहीत असेलच. त्या गोष्टी कोणत्या ते कृपया करून मला सांगाव्या. हा शुभ विचारतो आहे कोणाला? आनंद भंतेजींना. कारण आनंद भंते जे होते हे भगवान बुद्धांचे उपस्थापक होते. उपस्थापक याचा अर्थ होतो की सेवा करणारे, नर्स असा नर्स सेवा करणारे. अगदी 24 तास त्यांना काय लागते, अन्न, वस्त्र, पाणी, आराम, औषधी सगळं पुरवणे, त्यांची सेवा करणे, त्यांना उपस्थापक असं म्हणतात. कारण भगवान बुद्ध म्हणजे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरही, भिक्खू संघाची स्थापना केल्यानंतरही अनेक वर्षांपर्यंत एकटेच राहायचे. अनेक वर्षापर्यंत एकटेच राहायचे. त्यांची सेवा करण्यासाठी कोणी सामनेर किंवा कोणता भिक्षू सोबत नव्हता. पण भिक्षू संघाने असं ठरवलं की भगवान बुद्धांची सेवा करण्यासाठी कोणीतरी एक उपस्थापक असला पाहिजे आणि आनंदाची निवड केली. आनंदाची त्यांनी निवड केली आणि तेव्हापासून आनंद भंते भगवान बुद्धांचे उपस्थापक झाले. म्हणजे सेवक, अगदी दिवस रात्र 24 तास जे बुद्धाची सेवा करायचे, अगदी बुद्धाच्या महापरिनिर्वाणापर्यंत. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत भंते आनंद हे भगवान बुद्धांची सेवेमध्येच राहायचे, सेवाच करायची बुद्धाची.
दुसरं काहीच करत नव्हते, ध्यानही करत नव्हते, ते सेवाच करायचे. म्हणजे भगवान बुद्धांच्या सेवेमध्ये रममाण झाले होते. आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे की त्यांना ध्यान वगैरे करायला वेळच मिळत नव्हता. कारण धम्माचं आचरण करायचं आहे, श्रोतापन्न सकुजागामी अनागामी अनंत व्हायचं असेल तर ध्यान करावं लागेल, त्यांना ध्यान करावं लागेल. आणि ध्यान करायला त्यांना वेळच मिळत नव्हता. त्यामुळे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जी पहिली धम्मसंगीती झाली होती राजगृहामध्ये, त्या धम्मसंगीतीमध्ये 499 अरहंत भिक्खू होते. अरहंत भिक्खू. मग एक भिक्षू म्हणाले की हे जे आनंद आहेत ते भगवान बुद्धांचे उपस्थापक राहिलेले आहेत, म्हणजे भगवान बुद्धांच्या नेहमी जवळ राहिलेले आहेत. आणि त्यांनी अशी अट पण घातली होती आनंद भंतेजींनी, जेव्हा मी ठीक आहे म्हणे मी उपस्थापक होतो, पण माझी एक अशी अट आहे म्हणे, माझी अशी अट आहे की जर भगवान बुद्ध कुठे जरी गेले तरी ते मला सोबत घेऊन जाते, मला ते सोबत घेऊन जातील. समजा एखाद्या वेळेस जर मी जाऊ शकलो नाही तर जेव्हा भगवान बुद्ध परत येतील तर त्यांनी त्या ठिकाणी जो कोणता उपदेश केला असेल ना तोच उपदेश मला येऊन परत सांगतील. किंवा भगवान बुद्धांसाठी जे दान आलेलं आहे ते दान मी घेणार नाही. मग भगवान बुद्धांना कोणी कधी भेटावं हे मी ठरवेल, अशा काही अटी त्यांनी घातल्या होत्या. तो वेगळा भाग आहे. एक जस्ट विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो. अशा काही अटी सांगितल्या होत्या, त्या अटी मान्य झाल्या. तेव्हापासून आनंद हे भगवान बुद्धांचे सेवक झाले. तर भगवान बुद्धांच्या सगळ्या उपदेशांना त्यांनी ग्रहण केलं होतं. त्यांना भानक असं म्हणायचे. हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही. असे जे भिक्षू की जे भिक्षू भगवान बुद्धांचा उपदेश तंतोतंत जसा तसा आपल्या माइंडमध्ये एकदम म्हणजे असं पाठांतर करून ठेवायचे बघा, शब्द न शब्द. असे जे भिक्षू होते त्या भिक्षूंना म्हणायचे भानक. हा शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. अशा भिक्षूंना भानक म्हणायचे. असे काही भिक्षू त्याच्यापैकी एक भंते आनंद होते. तर बघा कोणते, म्हणजे तुम्ही सुत्त जे बोलता ना सकाळच्या सत्रामध्ये, त्या सुत्ताची जी सुरुवात आहे ना, एवं मे सुतंग. सुतंग म्हणजे ऐकणे. असे मी ऐकलेले आहे. हे कोण सांगत आहे? आनंद. असं कोण सांगत आहे? आनंद सांगत आहे. कारण पहिल्या परिषदेमध्ये भगवान बुद्धांच्या सगळ्या सुत्तांचं संगायन झालं होतं. सुत्त पिटक जे आपण आता वाचू, सुत्त पिटक, हे सगळे सुत्त जे आहेत हे आनंदाने संग्रहित केलेले आहेत. कारण भगवान बुद्धाच्या काळात तर याचं संगायन झालं नाही. पण पहिल्या परिषदेमध्ये आनंद भंतेजींनी सुत्त पिटकाचं संगायन केलं. महाकाश्य म्हणायचे आनंद भंते उठा, त्याला सांगा आता सुत्ताचा उपदेश करा. मग आनंद म्हणायचे भिक्खू संघाची परवानगी असेल तर सांगतो. साधू म्हटलं की मग आनंद भंते सुरुवात करायचे, एवं मे सुतंग, असे मी ऐकलेले आहे. म्हणजे मी माझा उपदेश नाहीये हा, असे मी ऐकलेले आहे. एकं समयं भगवा, एके समयी भगवान सावत्थियं विहरती, श्रावस्तीमध्ये विहार करताना जेतवने अनाथपिंडकस्य, अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये विहार करत असताना जेतवने अनाथपिंडिकस्य आरामे अत्थको अय्यमतरा देवता अभिकमता, अशा प्रकारे आराम करताना देवता आल्या. मग देवताने प्रश्न विचार वगैरे वगैरे. प्रत्येक सुरुवातीची सुरुवात अशा प्रकारे. आतापर्यंत जेवढे आपण सुत्त आपण वाचले ना, सगळे सुत्त, त्या सुत्ताची पालीमध्ये सुरुवात अशीच आहे, एवं मे सुतंग. तर इथे सुद्धा असंच म्हटलेलं आहे, असे मी ऐकलेले आहे. आणि म्हणून आनंद भंते जे आहेत हे उपस्थापक म्हणून शेवटपर्यंत राहिलेले आहेत. तर तो बघा, तो शुभ जो आहे तो आनंदांना म्हणतो की आपण भगवान गौतमाचे फार दिवस उपस्थापक होते, नेहमी त्यांच्या जवळ त्यांच्या सानिध्यामध्ये होते. तेव्हा भगवान गौतम कोणत्या गोष्टी चांगल्या म्हणतात, कोणत्या गोष्टी संबंधी लोकांना प्रोत्साहित करतात, उपदेश करतात व स्वीकारण्याविषयी, आचरण करण्याविषयी आग्रह करतात, हे आपणास माहीत असेलच तर ते आम्हाला सांगा. म्हणजे भगवान बुद्धाने अशा कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या गोष्टी स्वीकारण्यासारख्या आहेत, ज्याचं आचरण केलं पाहिजे, ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टीमुळे भगवान बुद्ध लोकांना प्रोत्साहन देतात, अशा कोणत्या गोष्टी आहेत
तर बघा भगवान बुद्धांच्या या तत्वाबद्दल आनंद भंते उपदेश करतात. आनंद भंते आनंद म्हणतात, हे तरुण ब्राह्मणा, त्या सुभाला म्हणतात, हे तरुण ब्राह्मणा, 3 गोष्टी भगवान गौतम चांगल्या म्हणतात आणि त्या संबंधी लोकांना प्रोत्साहन देत, त्याचा उपदेश करीत, त्या स्वीकारण्याविषयी आग्रह करतात. त्या 3 गोष्टी आहेत. किती गोष्टी आहेत? 3 गोष्टी. म्हणजे भगवान बुद्धांनी जेवढा काही उपदेश केलेला आहे, त्या उपदेशाचा जो सार जो आहे, सार, तो उपदेशाचा सार सुद्धा या 3च स्कंदामध्ये आहे. कारण भगवान बुद्धांचे जे उपदेश आहेत त्याचे जे स्कंद आहेत ते 82,000 आहेत. म्हणजे भगवान बुद्धांनी 82,000 स्कंधांचा उपदेश केलेला आहे. 82,000. आणि त्यानंतर 2,000 उपदेश हे बाकी भिक्षूंनी केलेले आहेत. आनंद, सारिपुत्त, महाकाश्यप वगैरे वगैरे अशा भिक्षूंनी केले. किती झाले? 84,000. 82,000 भगवान बुद्धांचे उपदेश आणि 2,000 भिक्षूंचे उपदेश, असे 84,000 उपदेशांचा संग्रह म्हणजे त्रिपिटक आहे. त्रिपिटक आहे. अशा या सगळ्या 84,000 उपदेशांचा जर सार जर बघितला, सार तो 3च शब्दांमध्ये आहे. इथे सुद्धा तेच सांगितलेलं आहे की भगवान बुद्ध या चांगल्या गोष्टी सांगतात, लोकांना प्रोत्साहन देतात की तुम्ही याचं आचरण करा, याचं आचरण करा, या तत्वांचं आचरण करा, प्रोत्साहन देतात लोकांना आचरण करण्यासाठी. अशा ज्या चांगल्या गोष्टी आहेत, अशा 3 चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा आग्रह धरतात. त्या 3 गोष्टी कोणत्या? तर अरे ब्राह्मण पुत्रा, त्या 3 गोष्टी कोणत्या? तर आहे आर्य शीलस्कंध. पहिली गोष्ट कोणती आहे? आर्य शीलस्कंध. दुसरं आर्य समाधीस्कंद आणि अर्थात तिसरं आर्य प्रज्ञास्कंद. बघा, शील, समाधी, प्रज्ञा हे जे शब्द आलेले आहे आर्य. आता आर्य म्हणजे ते बामसेवाले म्हणतात ना, आर्य अनार्य, तो शब्द नाही आहे हा. ते आर्य आले ना आपल्यावरती, त्यांनी गुलाम हे केलं, ते तो शब्द नाही आहे. आर्य याचा अर्थ होतो सर्वोच्च. काय अर्थ होतो? सर्वोच्च, की ज्याच्यापेक्षा कोणी सर्वोच्च नाही आहे, सर्वश्रेष्ठ आहे. जसं 4 आर्य सत्य म्हणतो ना आपण. 4 आर्य सत्य म्हणजे काय? असे सत्य आहेत की जे आर्य आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही आहे. तर इथे आर्य हा शब्द जातीवाचक नाही आहे, आर्य हा शब्द गुणवाचक आहे. समजलं? गुणवाचक शब्द आहे. इथं म्हटलेलं आहे ते 3 स्कंद, 3 गोष्टी कोणत्या? पहिलं आहे आर्य शीलस्कंद, दुसरं आर्य समाधीस्कंद आणि तिसरं आहे आर्य प्रज्ञास्कंद. म्हणजे इथं काय आलं? शील, समाधी, प्रज्ञा. म्हणजे याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. हा एकमेव दुःख मुक्तीचा मार्ग आहे. शील, समाधी, प्रज्ञा हे असं फिट करून टाकायचं आपल्या डोक्यामध्ये. शील, समाधी, प्रज्ञा. बुद्धिझमचा सार काय आहे? जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही एवढे विहारात जाता, अभ्यास करता, भंतेजी देसना पण ऐकता, सांगा बरं बुद्धिझम म्हणजे काय आहे? शॉर्टमध्ये तुम्ही काय सांगाल? बस एकच, 3च शब्दात, शील, समाधी, प्रज्ञा. माणसाच्या दुःखमुक्तीचा मार्ग शील, समाधी, प्रज्ञा. भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचा सार शील, समाधी, प्रज्ञा. आर्य अष्टांगिक मार्ग त्याचा पण सार शील, समाधी. याच्याशिवाय पर्यायच नाहीये. हा एकमेव दुःखमुक्तीचा मार्ग आहे, शील, समाधी, प्रज्ञा. तर भगवान बुद्धांच्या या तत्वाला उपदेशित करतात. भंते आनंद सांगतात की या 3 गोष्टी आहेत की ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टीचं आचरण करण्यासाठी भगवान बुद्ध प्रोत्साहन देत लोकांना की याचं आचरण करा. कोणत्या 3 गोष्टी आहे? शील, समाधी, प्रज्ञा. पुढं पण आनंद त्यास भगवान गौतम चांगला म्हणतात. त्यास भगवान गौतम चांगलं म्हणत व कोणत्या त्या गोष्टी संबंधी लोकांना प्रोत्साहन देत, उपदेश करीत व स्वीकारण्याविषयी, आचरण करण्याविषयी आग्रह करीत असा आर्य शीलस्कंद, असा समाधी शीलस्कंद आणि असा प्रज्ञा आर्य प्रज्ञा शीलस्कंद
कोणतं आहे ते समजून सांगा. तर अशा प्रकारे पुढे मग भगवान भंते आनंद या तीनही तत्वाचं स्पष्टीकरण करतात. हे आपण अगोदरच्या सुत्तामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. काय की हे पुन्हा 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 तुमच्या ब्रेनवर असं हॅमरिंग होते बघा. पुन्हा पुन्हा ते असं लक्षात आलं पाहिजे की बुद्धाचा ऍक्च्युली उपदेश काय आहे. तर आनंद म्हणते तोच उपदेश अगदी त्याच तत्वानुसार त्या शुभला सांगतात. ते सांगतात अरे शुभ, अरे अरे ब्राह्मण पुत्रा, काय आहे आर्य शीलस्कंद, काय आहे आर्य शीलस्कंद. तर आनंद म्हणते मग त्याला समजावून सांगतात. एक कुलपुत्र, समजा एक कुलपुत्र आहे, एक गृहस्थ आहे, त्याच्या मनामध्ये बुद्ध धम्माविषयी श्रद्धा जागृत होते. कशामुळं श्रद्धा कशामुळे जागृत होते की बुद्ध कसे आहेत. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती आहेत. असे अरहंत दुःखमुक्त बुद्धाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते, धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न होते. आणि मग तो विचार करतो की आता मी गृहस्थ जीवन जगत नाही, आता मी शिरोमुंडन करतो, दाढी मिशीची केस काढतो, अंगावर काशाय वस्त्र परिधान करतो, मी पण ध्यान मनन चिंतन करून मी सुद्धा श्रामण्य जीवन जगतो. आणि मग तो शिरोमुंडन करून घेतो, दाढी मिशीचे केस काढतो, अंगावर काशाय वस्त्र परिधान करून प्रवज्जा ग्रहण करतो, श्रमण होतो आणि मग ध्यान मनन चिंतनाच्या मार्गाने तो आपलं जीवन जगतो. तर ध्यान मनन चिंतन करत असताना तो आपल्या जीवनामध्ये सर्वात पहिलं स्कंध निर्माण करतो. त्याला म्हटलेलं आहे आर्य शील स्कंद. तो स्वतःला शील संपन्न बनवतो. पहिलं नेहमी लक्षात ठेवा, शील इथून सुरुवात आहे. शील संपन्न, तर शील संपन्न कसा बनवतो. तो श्रमण हिंसा करण्यापासून विरत राहतो, तो श्रमण चोरी करण्यापासून विरत राहतो, तो श्रमण ब्रह्मचर्याचं पालन करतो, म्हणजे व्यभिचार कधीच करत नाही, ब्रह्मचर्याचं पालन करतो, तो श्रमण असत्य भाषण करण्यापासून विरत राहतो, तो श्रमण मद्यपान करण्यापासून विरत राहतो, तो श्रमण विकाल भोजन करण्यापासून विरत राहतो, तो श्रमण नाचणे गाणे जे तुम्ही शील ग्रहण करता, नच्च गीत वादित विसुख दස්සना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा आहे की नाही, यापासून तो विरत राहतो. तो सोनं चांदी दाग दागिने पैसा मोहरी हे स्वीकारण्यापासून त्याचं उपभोग घेण्यापासून विरत राहतो. तो उंच आणि महागड्या आसनावरती आराम करत नाही. अशा प्रकारे एक श्रमण आपल्या जीवनामध्ये शील संपन्न होतो. आपल्या काया वाचा आणि चित्ताला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. अरे सुभा, यालाच म्हटलेलं आहे आर्य शील स्कंध. तुम्ही जे उपवासाच्या दिवशी ग्रहण करता ना, हे आर्य शील स्कंद आहे. आर्य शील स्कंद कशासाठी. हा मार्ग आहे ना, अरे हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. त्या शीलाशिवाय पर्यायच नाहीये. शील मार्गाशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. म्हणून आपल्या धम्म संस्काराची सुरुवात शीलाने होते. अगोदर तुम्ही शील ग्रहण करता, मग बुद्ध धम्म संघाचं तुम्ही गुणगौरव करता, बुद्धाची पूजा करता, मग परित्राण पाठ करता. पण सुरुवात कुठून होते. शीलापासून. शील ग्रहण करता तुम्ही, शीलामध्ये प्रतिष्ठित होता. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला शील संपन्न बनवणार नाही, स्वतःला शीलवान बनवणार नाही, तोपर्यंत पुढचा मार्ग तुम्ही अनुसरित करू शकत नाही. सुरुवात आहे. तर ते आनंद म्हणतात की अरे सुभा, अशा प्रकारे एक श्रमण स्वतःला शील संपन्न बनवतो. हे आहे आर्य शील स्कंध. तर तुम्ही सुद्धा स्वतःला आर्य शील स्कंधामध्ये प्रतिष्ठित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आनंद म्हणतात, पुढे म्हणतात की हे तरुण ब्राह्मणा, काय आहे आर्य समाधी स्कंध. काय आहे आर्य समाधी स्कंध. समाधी, काल जे आपण सुत्ताचा अभ्यास केला त्याच्यामध्ये पण हा समाधी विषय आपण आलेला आहे. समाधी म्हणजे काय. ध्यान. समाधी म्हणजे काय. आपल्या चित्ताची एकाग्रता. पण चित्त कोणतं. चांगलं चित्त. चांगलं चित्त.
शुद्ध चित्त, पवित्र निष्कलंकित असलेल्या अशा चांगल्या चित्ताची एकाग्रता साधणे याला म्हणतात समाधी. शील कशासाठी आहे? समाधीसाठी. कारण तुम्ही जसे शील पालन करता 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 आपोआपच तुमचं चित्त हळूहळू हळूहळू शुद्ध होते बघा. त्या चित्तामध्ये कोणता लोभ राहत नाही, त्या चित्तामध्ये कोणती दुर्भावना राहत नाही, त्या चित्तामध्ये कोणत्या प्रकारचा द्वेषबुद्धी राहत नाही. कारण शीलवान झालेले आहे तुम्ही. शील हे समाधीसाठी तुमची समाधी पुष्ट करते. तर शीलवान पालन करता करता तो शील संपन्न भिक्षू आपल्या आचरणामध्ये आर्य समाधिस्कंद, हा आर्य समाधिस्कंद वृद्धिगत करतात, विकसित करतात. कसं करतात? मग आपल्या चित्ताला एकाग्र करायचं आहे, चांगल्या चित्ताला, तर मग काय करायचं? मग तो आपल्या जे पंच इंद्रिय आहेत ना, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, हे पंच इंद्रिय आहेत की ज्यामुळे आपल्याला बाह्य जगताची जाणीव होते. मी डोळ्याने रूप पाहतो, मी डोळ्याने रूप पाहतो. ते रूप जर चांगलं असेल तर मनामध्ये काय उत्पन्न होते? लोभ. ते रूप जर वाईट असेल तर मनामध्ये उत्पन्न होते द्वेष. किंवा मी कानाने कोणता विषय, कानाचा शब्द ऐकतो. शब्द जर चांगले असेल तर काय वाटते? अरे अजून बोलू दे, ऐकू दे, चांगले शब्द, लोभ उत्पन्न झाला. आणि शब्द जर वाईट असतील, शिव्याचे शब्द असतील, शिव्या दिलेले शब्द असतील, चुकीचे शब्द असतील तर काय उत्पन्न होते? अरे 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 चुकीचा, द्वेष उत्पन्न होते. जर नाकाने चांगला गंध घेतला तर काय होते? अजून येऊ दे गंध, चांगला सेंट आहे, लोभ उत्पन्न झाला. नाकाने जर चुकीचा गंध घेतला, आपला ची द्वेष उत्पन्न झाला, असं म्हणतो की नाही? किंवा आपल्या जिभेने चांगली चव घेतली तर अजून पाहिजे, लोभ उत्पन्न झाला. किंवा जिभेने जर वाईट म्हणजे काहीतरी असं बेचव झालं, काहीतरी चुकीची चव मिळाली, अरे नको, द्वेष उत्पन्न झाला. किंवा स्पर्श झाला एखाद्या चांगला स्पर्श झाला तर अजून पाहिजे म्हणून आसक्ती उत्पन्न होते. आणि चांगला स्पर्श झाला नाही, एकदम असं किळसवारा स्पर्श झाला तर द्वेषबुद्धी उत्पन्न होते. म्हणजे तो श्रमण आपल्या या सगळ्या पंच इंद्रियांवरती संयम बाळगतो. डोळ्याच्या विषयामध्ये फसत नाही, कानांच्या विषयामध्ये फसत नाही, गंधाच्या विषयामध्ये फसत नाही, या जिभेच्या विषयामध्ये फसत नाही, आणि या शरीराला होणारा जो स्पर्श आहे, कामतन्ना, याच्यामध्ये फसत नाही. म्हणजे तो आपल्या चित्ताला एकाग्र करतो. त्याला म्हटलेलं आहे समाधी. इंद्रिय संवर त्याला म्हणतात, इंद्रिय संवर. अशा प्रकारे एक श्रमण आपल्या या पंच इंद्रियांवर संयम जाणून इंद्रिय संवराने युक्त होतो आणि त्यानंतर पुन्हा आपल्या भोजनामध्ये तो मात्रा जाणतो. फार महत्वाचं आहे. मी आतापर्यंत मला वाटतं 4-5 वेळा सांगितलं असेल, जेवण, आपण जे जेवण करतो ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातलं एक तत्व आहे. जे जेवण करतो ना आपण, हे पुन्हा भगवंताने सांगितलं, भोजन मतयुता. जेवणावरती संयम ठेवा. जेवणावर 4 गोष्टी सांगितलेल्या आहे. एक, साधं भोजन करा. दुसरं, मात्रा भोजन करा. मात्रा भोजन म्हणजे काय? मात्रा जाणं, लिमिटमध्ये जेवण करा, मात्रा भोजन. तिसरं, काल भोजन करा, योग्य वेळी, विकाल नाही. काल भोजन, तुम्ही म्हणता ना विकाल भोजना वेरमणी, म्हणजे विकाल भोजन करणार नाही. कोणतं भोजन करायचं? काल भोजन. योग्य वेळी, योग्य काळ आल्यावर तुम्ही जेवण केलं पाहिजे. त्याच्यानंतर स्मृतिहार घ्या. जेवण केल्यावर तुम्ही जागृत राहा. याला म्हटलेलं आहे भोजन मतयुता. जर तुम्ही भोजन मतयुता जाणलं नाही तर जे जेवण तुम्ही जगण्यासाठी खाता ना, तेच जेवण नंतर तुमच्या दुःखाचं कारण ठरते. तुमच्यामध्ये कोणी बसलेले असतील, कोणाला मग शुगर आहे, कोणाला BP आहे, कोणाला थायरॉइड आहे, काही आजार आहेत. हे बरेचसे आजार आपल्या खाण्यावर अनियंत्रितपणामुळे उत्पन्न होतात. अनियंत्रितपणामुळे. म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की भोजनामध्ये तुम्ही संयम बाळगला पाहिजे. भोजन मतयुता तुझ्या दुःखमुक्तीच्या मार्गातले तत्व आहे बघा. तर काही लोक जगण्यासाठी खातात आणि काही लोक खाण्यासाठी जगतात. तर आपण कोणते असलो पाहिजे? खाण्यासाठी जगणारे की जगण्यासाठी खाणारे? जगण्यासाठी खायचं आपल्याला. जगण्यासाठी, आपल्याला जीवन जगण्यासाठी
आपल्याला खायचं आहे, माझं शरीर हे सुदृढ राहावं यासाठी खायचं आहे. तुम्ही ते भंतेजींना जेव्हा भोजनदान देता ना, भोजनदान दिल्यानंतर मग बघा आम्ही एक गाथा म्हणतो, पटिसंखा योनिसो पिंडपातं पटिसेवामी, ही अशी एक गाथा म्हणतो बघा. नंतर मी जेवण सुरू करतो. याला प्रत्यय वेखना असं म्हणतात. म्हणजे हे जे मी भोजन घेत आहे ना, पटिसंखा योनिसो पिंडपात म्हणजे हे जे जेवण आहे, पटिसेवा मी ग्रहण करतो. नेवतवाय द्रव्य म्हणून नाही, न मदाय मद्य म्हणून नाही, न विभूषणाय दाखवण्यासाठी नाही, न मंडनाय लोकांना दाखवायचं चांगलं खातो त्यासाठी पण नाही. नेवतवाय न मदाय न मंडनाय न विभूषणाय याव देव, कशासाठी? याव देव इमस्स कायस्स शरीर ठितिया, या कायेला ठिकतिया चांगलं ठेवण्यासाठी खातो. कायस्स ठितिया यापनाय विहिंसु परतिया ब्रह्मचर्यानुग, ब्रह्मचर्याचं तत्व अबाधित ठेवण्यासाठी, हे ब्रह्मचारी जीवन अबाधित. ब्रह्मचर्यानुगाहाय इति पुराणंच वेदन, इति पुराणंच वेदन न उपादेसामी यात्राच मे भविष्यती. म्हणजे या माझी जी भूक नावाची जी वेदना आहे ती शमवण्यासाठी. कारण भूक उत्पन्न झाली म्हणून जेवतो ना आपण. तुम्ही जेवण कशासाठी केव्हा करता? जेव्हा भूक लागते तेव्हा जेवता ना. तर भूक हा एक रोग आहे, भूक हा एक रोग आहे आणि अन्न हे त्याच्यावरचं औषध आहे. तर जसं डॉक्टर तुम्हाला म्हणतो सकाळी एक गोळी खा, दुपारी एक गोळी खा, रात्री एक गोळी खा, तुमचा आजार बरा होईल. तुम्ही काय विचार करता? एकदा तिन्ही खातो ना, हे पटकन आजार बरं काय होईल? मग सगळं उलटं काम होऊन जाईल. म्हणून म्हणजे म्हटलेलं की माझा फक्त भूक नावाचा रोग मला शमवायचा आहे आणि माझी जी जीवनयात्रा आहे, यात्राच्या भविष्यती, माझी भविष्यातलं माझं जे जीवन यात्रा आहे ही योग्य प्रकारे चाल, म्हणजे त्याला प्रत्यवेकना म्हणतात. भोजना संदर्भामध्ये ही प्रत्यवेकना आहे. तर अशा प्रकारे भोजनामध्ये तो मात्रा जाणतो, त्याला भोजन मतयुत असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर तो पुढं स्मृतिवान बनतो. पुढं स्मृतिवान झाला म्हणजे काय? आपल्या कायेला जाणतो, त्याला कायानुपස්සना म्हणतात, ध्यानामध्ये शिकवलेलं आहे. आपल्या कायेवर होणाऱ्या ज्या वेदना आहे, डोळ्यांवरती वेदना होतात, वेदना म्हणजे ते त्रास नाही बरं, संवेदना, सेन्सेशन, या डोळ्यांवरती होणाऱ्या संवेदना जाणतो, कानावर होणाऱ्या संवेदना जाणतो, नाकाला होणाऱ्या संवेदना, जिभेला होणाऱ्या संवेदना, या त्वचेला होणाऱ्या संवेदना, या वेदनांना जाणतो. सेन्सेशन म्हणतात त्याला, याला म्हणतात वेदनानुपස්සना. चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या धर्मांना जाणतो, त्याला म्हणजे चित्ताला जाणतो चित्तानुपස්සना. आणि शरीर आणि चित्ताच्या परस्पर संबंधातून जे उत्पन्न होणारे संस्कार आहे, धर्म आहे, त्याला जाणतो, त्याला म्हणतात धर्मानुपස්සना. या 4 प्रकारच्या पස්සना ज्या विपश्यनेमध्ये शिकवल्या जातात, तेव्हा या पස්සनेचा अभ्यास करून तो स्मृतिवान होतो आणि अप्रमादी होऊन जीवन जगतो. अप्रमादी होऊन कंटाळा करत नाही, आळस करत नाही. हे जीवन एक ना एक दिवस मृत्यूकडे जाणार आहे. अशा अनित्य जीवनामध्ये आपण प्रमादी न होता, आळस न करता, कंटाळा, गुंगी, बेशुद्धी, बेहोशीमध्ये जीवन न जगता अप्रमादी, अपमादेन संपादित असं आपण जीवन जगलं पाहिजे, अप्रमादी होऊन. तर अशा प्रकारे हे शुभ ब्राह्मणा, अशा प्रकारे आर्य तरुण म्हणजे तो श्रमण अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आर्य समाधी स्कंध उत्पन्न करतो. याला म्हणतात समाधी. म्हणजे चित्ताला एकाग्र करणे, ते चित्त एकाग्र करणे. त्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी इंद्रिय संवर आवश्यक आहे, इंद्रियांवरती संयम. चित्ताला एकाग्र करण्यासाठी भोजन आवश्यक आहे, जे भोजन मतयुता. म्हणून बघा तुम्ही जेव्हा विपश्यना जाता ना, त्या सायंकाळचं भोजन देत नाहीत तुम्हाला, किंवा फक्त लिंबू पाणी प्या म्हणतात. कारण कशामुळं? जास्त जेवाल तर कुठे चित्त एकाग्र होईल? चित्त काय म्हणेल? अरे झोपच म्हणते मग चित्त. म्हणून सांगितलेलं आहे भोजन मतयुता समाधीसाठी आवश्यक आहे. त्यानंतर 4 प्रकारच्या पස්සना त्यासाठी समाधीसाठी आवश्यक आहे. आणि अप्रमादी जीवन जगणे, एकदम जागृत, ते समाधीसाठी आवश्यक आहे. अशा तत्वाच्या आचरणाने तो श्रमण आपल्या जीवनामध्ये आर्य समाधी स्कंधाला उत्पन्न करतो. त्यानंतर पुन्हा हे शुभ ब्राह्मणा, अशा प्रकारे
एक श्रम म्हणजे कशा प्रकारे एक श्रमण आपल्या जीवनामध्ये आर्य प्रज्ञास्कंद उत्पन्न करतो. आर्य प्रज्ञास्कंद म्हणजे काय? प्रज्ञा उत्पन्न होते. कोणती प्रज्ञा उत्पन्न होते? मागच्या धम्मदेशमध्ये तुम्हाला सांगितलं की जेव्हा तो या इंद्रिय सवर जाणतो, तो भोजन मतयुता जाणतो, तो पस्तनेचा अभ्यास करतो, अप्रमादी होऊन जीवन जगतो, तर या सर्व तत्वांचा अभ्यास करता करता तो जेव्हा ध्यानाचा अभ्यास करतो तर ध्यानाच्याच मार्गाने तो ध्यानाच्या 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. 8 पायऱ्या, मला वाटते त्या 8 पायऱ्यांचा मी तुम्हाला ते मागे पण सांगितलं. 8 पायऱ्या आहेत. प्रथम ध्यान, पहिली पायरी, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, आकाशैतायतन ध्यान, वियानचैतन ध्यान, आकिंचनायतन ध्यान आणि नेवसय्या नासय्या आयतन ध्यान. आता हे शब्द नवीन आहेत. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर नक्की तुम्हाला मी 8 पायऱ्या म्हणजे कशा प्रकारच्या असा समाधीच्या ते तुम्हाला डिटेलमध्ये मी समजून सांगेल शेवटच्या वर्षवासाच्या काळामध्ये. तर या 8 पायऱ्यांनी जाऊन ध्यान साधनेच्या मार्गाने तो श्रोतापन्न होतो, दुःखमुक्तीची पहिली पायरी. तो सकृदागामी होतो, दुःखमुक्तीची दुसरी पायरी. तो अनागामी होतो, दुःखमुक्तीची तिसरी पायरी. आणि तो अरहंत दुःखमुक्त होतो, दुःखमुक्तीच्या मार्गाची ही चौथी शेवटची पायरी. अरहंत झाला, दुःखमुक्त झाला की तेव्हाच त्याच्यात ती प्रज्ञा जागृत होते. कोणती प्रज्ञा? की मी माझ्या मनातील, माझ्या चित्तातील सर्व प्रकारचे आश्रव नष्ट केलेले आहेत, सर्व विकार नष्ट केलेले आहेत. आता माझ्या या जीवनामध्ये काहीतरी करण्यासारखं आता काही शिल्लक म्हणजे काही शिल्लक राहिलेलं नाहीये. माझा जीवनाचा उद्देश पूर्ण झालेला आहे. हा माझा शेवटचा भाव आहे. याच्यानंतर मला आता जन्म नाही. याच्यानंतर आता मला जन्म नाहीये. जन्म मृत्यूचा जो फेरा आहे तो सुटलेला आहे. हे भवबंधन तुटलेलं आहे. आसक्ती संपलेली आहे आणि आता पुढचा माझा भाव नाही आहे असं ज्ञान त्याला जागृत होते. याला म्हणतात प्रज्ञा, याला म्हणतात विद्याबल, प्रज्ञाबल, ज्ञानबल. ही प्रज्ञा त्याच्यामध्ये जागृत होते आणि अशा प्रकारे हे शुभसुत्ता तो श्रमण आपल्या जीवनामध्ये आर्य प्रज्ञास्कंद जागृत करतो. अशा प्रकारे हे तरुण ब्राह्मण ज्यास भगवान गौतम चांगला म्हणतात, व कोणत्या ज्या गोष्टी संबंधी लोकांना प्रोत्साहन देतात, उपदेश करतात, स्वीकारण्याविषयी, आचरण करण्याविषयी आग्रह करतात, हेच ते 3 स्कंद आहेत. पहिला आर्यशील स्कंद, दुसरा आर्य समाधी स्कंद आणि तिसरा आर्य प्रज्ञास्कंद. अशा प्रकारे आनंद, आता तो शुभ आनंदाला म्हणतो की आनंद हे किती आश्चर्यकारक आणि अद्भुत आहे. हा आर्यशील स्कंद परिपूर्ण आहे. हा समाधीशील स्कंद परिपूर्ण आहे. हा प्रज्ञाशील स्कंद परिपूर्ण आहे. अशा रीतीने परिपूर्ण असलेला शिलांचा समुदाय इथल्या शिवाय दुसरे श्रमण आणि ब्राह्मण याचे ठिकाण मला आढळलेले नाही. म्हणजे दुसरं कोणते श्रमण आणि ब्राह्मण या आर्य शील समाधी प्रज्ञास्कंदाचा अभ्यास करताना मला आढळलेले नाही. आणि आनंद अशा रीतीने परिपूर्ण असलेला शिलांचा समुदाय इथल्याशिवाय दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांना जर आपल्या ठिकाणी आढळला तर तेवढ्यानेच ते आनंदित होऊन म्हणतील. कोण? जर एखादा दुसरा श्रमण, एखादा ब्राह्मण जर या आर्य शील स्कंदाचा जर अभ्यास करत असेल तर ते आनंदाने म्हणतील, एवढे पुरे, एवढ्यानेच माझा कार्यभाग झाला आहे, एवढ्यानेच आम्हाला श्रामण्य मिळालेले आहे, आम्हास आता दुसरं काहीही करायची गरज नाही. काही करायची गरजच नाही ना. उपास तापास करायची गरज नाही, जत्रा यात्रा करायची गरज नाही, नारळ फोडायची गरज नाही, कुठं चादर चढवायची गरज नाही, फुलं हार टाकायची गरज नाही, कुठं यज्ञ याग करायची गरज नाही, तूप लोणी टाकायची गरज, काहीच करायची गरज नाही, काही नाही. फक्त शीलस्कंद
समाधी स्कंद आणि प्रज्ञा स्कंदाच्याच अभ्यासाने दुसरे ब्राह्मण बघा काय म्हणतील की एवढ्यानेच आमचा कार्यभाग झाला, आम्हाला श्रामण्य दुःखमुक्तीचं फळ प्राप्त झालं, आम्हास आता यापुढे करावयाचे असे काहीही उरलेले नाही. परंतु आपण तर म्हणता की याहूनही अधिक करावयाचे राहिलेले आहे. अशा प्रकारे हे आणि आनंद ज्यास भगवान बुद्ध मग पुन्हा तो मग त्याच्या पुढं शील स्कंदाची स्तुती करतो बघा, त्यानंतर तो समाधी स्कंदाची स्तुती करतो, प्रज्ञा स्कंदाची स्तुती करतो आणि शेवटी म्हणतो की आनंद हे किती आश्चर्यकारक आणि अद्भुत आहे. शील स्कंद, समाधी स्कंद आणि प्रज्ञा स्कंद हे स्वयं परिपूर्ण आहे, याच्यापेक्षा दुसरं काहीही करायची गरज नाही आहे. त्यानंतर आनंद म्हणतात की हे तरुण ब्राह्मणा, त्या शुभाला म्हणतात, हे तरुण ब्राह्मणा, ज्यास भगवान गौतम चांगला म्हणतात, आग्रह धरतात आचरण करण्यासाठी, हेच ते शीलस्कंद आहे, समाधी स्कंद आहे, प्रज्ञा स्कंद आहे. त्यानंतर तो शुभ आनंदाला म्हणतात की आनंद हे किती आश्चर्यकारक आणि अद्भुत आहे, हे किती आश्चर्यकारक आणि अद्भुत आहे. वा आनंद, वा आनंद, वा आनंद, वा. ज्याप्रमाणे आनंद एखाद्याने उलटे झालेले सुलटे ठेवावे, अथवा झाकलेले उघडे करावे, अथवा वाट चुकलेल्यास मार्ग सांगावा, अथवा डोळस मनुष्यांना वस्तू दिसाव्या म्हणून अंधारात तेलाचा दिवा लावावा, त्याप्रमाणे आपण अनेक तऱ्हांनी धर्माचा उपदेश केला आहे. तर आनंद मी भगवान गौतमास, त्यांच्या धर्मास आणि भिक्षू संघास शरण जात आहे. शरण आलेला मला आजपासून मरेपर्यंत आपला उपासक समजावे. आणि अशा प्रकारे हा शुभ जो आहे ब्राह्मण, हा सुद्धा भगवान बुद्धांचा म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण गेला आणि मरेपर्यंत उपासक म्हणून मला समजावे, अशा प्रकारे तो बुद्ध धम्माचा उपासक झाला. तर असं एक छोटंसं सुत्त आहे, पण या सुत्ताचा सार काय? एकच आहे. कोणता सार आहे? शील, समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे दुःखमुक्तीचा एकमेव मार्ग आहे शील, समाधी, प्रज्ञा. ज्याला कुणाला दुःखमुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी दुसरं काहीही करायची गरज नाही आहे. फक्त एकमेव मार्ग त्याने आचरणामध्ये आणावा, शील, समाधी आणि प्रज्ञा. हाच दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे, आपल्या हिताचा मार्ग आहे. तर आपण अशा पद्धतीने हा उपदेश सुद्धा ग्रहण करावा. इथे शुभ सुत्त सुद्धा समाप्त झालेला आहे. पुढचं जे सुत्त आहे तर आपण पुढच्या देशनेमध्ये आपण घेऊया. तुर्तास आजची धम्मदेशना या ठिकाणी आपण समाप्त करीत आहोत. आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्म संस्कार समाप्त होत आहे.